आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन असून यंदा किल्ले रायगडच्या पायथ्याशी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंसह मनसेचे नेते किल्ले रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमस्थळी ते जातील। त्याबरोबरच मनसेतर्फे आज महाराष्ट्रभर सभासद नोंदणी देखील सुरू होणार आहे। याबाबत राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून सर्वांना सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन केलंय। तसंच ज्यांना सध्या परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्या नवनिर्माणाच्या ध्येयासोबत जोडून घ्यायचं। तुमच्या सकट जे नव्यानं आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। दरम्यान वर्धापन दिनासाठी राज ठाकरे महाडमध्ये दाखल झालेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू होणार आहे। अर्थसंकल्पावरती आजपासून चर्चा सुरू होणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती आणि झालेल्या घोषणा या संदर्भामध्ये आज विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत। तर महिला दिनाच्या निमित्तानं विधानसभेमध्ये अध्यक्ष प्रस्ताव आणणार आहेत, त्यावरती देखील चर्चा केली जाईल। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या 293च्या प्रस्तावावरती चर्चा होईल। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून आज पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपनं आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय। काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावरती 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीयेत। नियमानुसार सभापती पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेमध्ये साधारण बहुमतानं पारित केला जातो। विद्यमान लोकसभेमध्ये एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे। त्यामुळे बिर्ला यांच्या विरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं कठीण आहे। बिर्ला यांच्यावरती काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केलेले आहेत। सभागृहाचं कामकाज सुरू असताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा या पक्षांचा आरोप आहे। और एक ऐसे स्पीकर महोदय हैं जो सांसदों का सर्वाधिक सम्मान करने का स्वभाव रखते हैं और कभी-कभी कुछ बड़े घरानों के अहंकारी उत्पाती अगर कोई छात्र आ भी जाते हैं वो अपना हुड़दंग करने की आदत तो छोड़ते नहीं है, तो भी वो सदन के मुखिया की तरह सबको संभालते हैं, किसी को भी अपमानित नहीं करते। ऐसा है कि स्पीकर हमेशा अलिप्त रहना चाहिए, उसने किसकी बाजू लेना बिल्कुल गलत है। और बिरला जी तो हमेशा जो बीजेपी पे चाहिए वही करते रहे हैं, इसलिए ये रेजोल्यूशन लाया गया है। तो मेरे ख्याल से इसमें नीतीश कुमार के जो लोग हैं या नायडू साहब के जो लोग हैं वो अगर अलिप्त रहेंगे तो ये रेजोल्यूशन पास हो जाएगा। आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत आज लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर निवेदन देणार आहेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय। त्याचवेळी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास एस जयशंकर पश्चिम आशियातील स्थितीबाबत माहिती देणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी समाजाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठ फिरवली। तर याचवरून भाजपनं ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसला धारेवरती धरलाय। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान झालेला असून तृणमूल काँग्रेसला आदिवासी समाज आणि देश कधीही माफ करणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है। टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के यह अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया। ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। पश्चिम बंगाल की प्रबुद्ध जनता टीएमसी को देश के महामना राष्ट्रपति के अपमान के लिए कभी भी माफ नहीं करेगा।
पश्चिम बंगाल दौऱ्यामध्ये राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचा भंग झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय. प्रोटोकॉलनुसार स्वागत न झाल्याचा आरोप होत असताना केंद्रीय गृह सचिवांनी मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागवला. तसंच आंतरराष्ट्रीय संताल परिषद दार्जिलिंगला का हलवण्यात आली याबाबत देखील विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान ममता बॅनर्जी माझी बहीण आहे, कदाचित त्या रागवल्या असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी दिली आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी लखपती दीदीबाबत वक्तव्य केलंय. कुछ साल पहले हमने संकल्प लिया था कि हम देश में 3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाएंगे. बहुत लोगों ने मेरी मजाक उड़ाई, बहुत मजाक उड़ाई गई. भांति भांति के सोशल मीडिया पर खेल चल रहे थे. मुझे आज खुशी के साथ कहना है कि देश ने 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का जो संकल्प किया था वो पूरा हो चुका है. 3 करोड़ से अधिक बहनें अब लखपति दीदी बन चुकी है. नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार यांनी अधिकृतपणे जेडीयूमध्ये प्रवेश केलाय. नितीश कुमारांच्या पश्चात सांभाळणार बिहारची धुरा उपमुख्यमंत्री पद मिळतं का आणि भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल याची उत्कंठा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिल्लीमध्ये माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. धनखड यांच्यासोबत गप्पा मारून आनंद झाला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवार सातत्यानं शंका उपस्थित करत असून सरकारला अनेक सवाल केलेत. आता याच प्रकरणी अजित पवारांचे धाकटे पुत्रही मैदानात उतरलेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये जय पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र काही कारणास्तव आज आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद ही पुढे ढकलण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांसह जय पवार यांनी VSR विमान कंपनीवरती अनेक आरोप केलेत. तर जय पवार यांनी VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंगचा विमानातल्या पायलटच्या सीटवरती झोपलेला व्हिडिओ पोस्ट करत VSR कंपनीला धारेवरती धरलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं जय पवार पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करणार का याकडे आता लक्ष लागलंय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढतानाच दिसतोय. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय आणि अशातच खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाजपला डिवचलंय. सांगली महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा मोठा पराभव झालाय. तरीही भाजपला सत्तेमध्ये जाण्याची घाई झालेली असून भाजपनं पराभवाची सवय करून घ्यावी असा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावलाय. तर विशाल पाटील यांच्या टीकेला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. सर्व निवडणुका झाल्यात, आता भाजपचा पराभव कसा होणार असा प्रतिसवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. एवढ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचा एवढे का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे, उद्या तुम्हाला विधानसभेतही नाकारतील आणि लोकसभेतही नाकारतील. सवय लावून घ्या. पराभव हा जनतेने तुम्हाला दिलेला आहे, तो स्वीकार. जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग असं म्हटलं पाहिजे की त्यांचा विजय आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड अजून झालेली नाही. काय राजकारण काय वेट अँड वॉचच्या पुढे गेलाय. दुसऱ्या पक्षांच्या घडामोडींवर मी बोलणं बरोबर नाही. मी पुन्हा हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. हिंगोलीमध्ये आज काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे. कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वामध्ये काढली जाईल. राज्यभरातील विविध प्रश्न या पदयात्रेमध्ये मांडले जाणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मनरेगाचं नाव बदलण्यात येऊ नवं यासह विविध मागण्यांसंदर्भामध्ये ही पदयात्रा काढली जाईल. पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी होतील अशी माहिती उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेतील पारदर्शक कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आग्रही भूमिका घेतलेली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कुठलीही तडजोड करू नका आणि पालिकेचा कारभार करताना नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा.
असा कानमंत्र त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिलाय. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जे केलं तेच तुम्ही केलं तर लोकांचा विश्वास उडेल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या मार्गदर्शन शिबिराचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं करण्यात आला. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवरती खामेनींचा मुलगा मोस्तबा खामेनी याची नियुक्ती झाली आहे. या पदासाठी अयातुल्ला मिरबाघेरी यांच्या नावाची चर्चा होती. मिरबाघेरी हे सध्या शिया मुस्लिम धर्मातील वरिष्ठ धर्मगुरू आहेत. दरम्यान सुप्रीम नेत्याच्या नावाच्या घोषणेआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिलाय. आमच्या मंजुरीशिवाय इराणमध्ये सुप्रीम लीडर जास्त दिवस टिकू शकत नाही, असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी आधी आमची मंजुरी घ्यावीच लागेल, असं ट्रम्प यांनी इशारा दिलाय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगभरामध्ये ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आलाय, तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. अशातच केंद्र सरकारच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत याची ग्वाही सरकारी सूत्रांनी दिली आहे. भारतानं होर्मुझच्या समुद्रधुनी व्यतिरिक्त इतर स्रोतांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये 10% वाढ केली आहे. यापूर्वी होर्मुझची समुद्रधुनी सोडून इतर मार्गांनी होणारी कच्च्या तेलाची आयात ही 60% होती, तर आता 70% ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील तेलाच्या साठ्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दरांमध्ये वाढ होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणे आणि हळद व्यापाराला देखील बसू लागलाय. मुंबई बंदरामध्ये द्राक्षांचे कंटेनर अडकून पडल्यामुळे बाजारावरती त्याचा परिणाम होतोय. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत. अडचणीच्या काळामध्ये नफा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करू नका, अन्यथा परमेश्वर देखील माफ करणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांना साथ देण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. व्यापाऱ्यांना मी विनंती असे करेन की शेवटी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, द्राक्ष उत्पादक, ते आपलेच आहेत ना. त्यामुळे ह्या अडचणीचा फायदा घेऊन तुम्ही प्रॉफिटेबिलिटी वाढवणार असाल आणि भाव पडणार असाल तर तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही. तर युद्ध किती दिवस चालणार आहे आणि काय माहीत नाही, पण तो तेवढा काळ मात्र सगळ्यांनी एकमेकाला मदत केली. निर्यात शुल्क आणि यानंतर सगळ्याच भारतीयांसाठी आनंदाची बातमी. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं आज T20 विश्वचषकामध्ये नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा 2020 विश्वचषकावरती आपलं नाव कोरलंय. 2020 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिलाच संघ ठरलाय. विशेष म्हणजे यजमान या नात्यानं T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देशही ठरलेला आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या 3 फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाचा अक्षरशः चिंधड्या उडवल्यात. त्या तिघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावरती भारतानं 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांची मजल मारली होती. त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव हा 159 धावांमध्ये कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. आयसीसी T20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये केवळ 15 धावा घेत 4 बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरलेला आहे. तर 5 सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसन मालिकावीर ठरलाय. दरम्यान सॅमसन T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलेला आहे. त्यानं वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युएल्सचा 85 धावांचा विक्रम मागे टाकलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर देखील भारतीय संघाच्या विजयानंतर लोकांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. सामना पाहण्याची इच्छा असताना देखील तिकीट न मिळालेले, तसंच तिकीट महाग असल्यामुळे प्रत्यक्ष स्टेडियमवरती जाऊन सामना न पाहता आलेल्यांनी स्टेडियम बाहेर मात्र भारताच्या विजयानंतर आनंदोत्सव साजरा केला. भारतीय संघानं T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रायगडमध्ये मनसैनिकांनी भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत अंतिम सामना पाहण्याचा आनंद लुटलाय. भारताच्या विजयानंतर हाती तिरंगा घेत विजयाचं सेलिब्रेशन करताना शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे पाहायला मिळाले. मनसैनिकांकडून सामना पाहण्यासाठी खास स्क्रीनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या शिवाजी पार्कवरती भारताच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन झालंय. एक तरुण ट्रकच्या बोनेटवरती चढून भारताचा तिरंगा ध्वज फडकावताना पाहायला मिळाला. तर मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटप्रेमींनी शिवाजी पार्क मैदानावरती एकत्र येत भारताच्या विजयाचा एकच जल्लोष केला. अनेक शहरांमध्ये चौकाचौकात टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन होत असतानाच मुंबई विमानतळावरती देखील जल्लोष पाहायला मिळाला. कालच्या अंतिम सामन्यासाठी मुंबई विमानतळावरती विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. दरम्यान भारताच्या विजयानंतर क्रीडाप्रेमींची एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळ परिसरामध्ये महिलांसह क्रीडाप्रेमी बेभान होऊन नाचताना पाहायला मिळाले. नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. नागपूरच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण यावेळी फटाक्यांची आतषबाजी करताना, हाती तिरंगा झेंडा फडकवताना आणि त्याचबरोबर बेभान होऊन नाचताना भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसले. पुण्यातील गुडलक चौकामध्ये एकत्र येत तरुणांनी टीम इंडियाच्या विश्वचषकातील विजयाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी या जल्लोषातही अनोख्या पाट्या आणि बॅनरवरील हटके मजकुरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकर तरुणांनी झळकावलेल्या पोस्टरनं लक्ष वेधलेलं आहे. फायनली स्टेडियमची पनवती हटली अशा आशयाचा पोस्टर एका तरुणानं हातात घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारताच्या विजयाचं तरुणांनी फटाके फोडत सेलिब्रेशन केलं. यावेळी तिरंगा आणि भगवे झेंडे फडकवत तरुणांनी भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं. तिकडे बीडच्या परळीमध्ये देखील T20 विश्वचषकातील भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरामध्ये नागरिकांनी फटाके फोडून भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केलाय. यावेळी भारत माता की जय आणि जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. भंडाऱ्यामध्ये भारत न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. यावेळी एकाच वेळी शेकडोच्या संख्येनं मोठ्या स्क्रीनवरती मॅच पाहणारी तरुणाई विजयानंतर एकच जल्लोष करताना पाहायला मिळाली. तिकडे रायगडच्या महाडमध्ये देखील क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रीडाप्रेमींनी एकत्र येत तिरंगा आणि भगवे झेंडे फडकवत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. तिकडे चंदीगडमध्ये देखील भारतीय संघाच्या विजयानंतर नागरिकांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. अमृतसरमध्ये देखील तरुणांनी फटाक्याची आतषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलंय. भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. मोदींनी एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. हा उल्लेखनीय विजय कौशल्य, दृढनिश्चय आणि टीम वर्क दर्शवतो. या विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, अशी एक्स पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अभिनंदन केलंय. सलग 2 विश्वचषकांवरती भारताचं नाव कोरणं ही भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट असल्याचं फडणवीसांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. तर हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
मुंबईच्या आझाद मैदानावरती 12 मार्च पासून राज्यातील विविध कला क्रीडा शिक्षक संघटनांकडून एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. 2009 पासून राज्यामध्ये कला शिक्षक भरती झाली नसल्यानं त्याबरोबरच भरतीसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येवरती अटी लागू केल्यामुळे शिक्षकांचा रोष आहे. विशेष शिक्षकांच्या भरती संदर्भात अद्याप शिक्षण विभागाला ठोस निर्देश मिळालेले नाहीत. दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी या आंदोलनावरती प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा विषय असो किंवा विशेष शिक्षक भरतीचा विषय असो, सरकार या सर्व मुद्द्यांकडे लक्ष देत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचं विखे पाटील म्हणाले. लातूरच्या औसा तुळजापूर मार्गावरती झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्हा पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवरती आलंय. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर टेम्पोला भरधाव बीएमडब्ल्यू कारनं धडक दिल्यामुळे 4 जणांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आणि भविष्यामध्ये अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील अपघात प्रवण ब्लॅक स्पॉटची ओळख पटवण्यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरटीओ संयुक्तपणे पाहणी करणार आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये धार्मिक परंपरेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत खिरडी येथील श्री ग्रामदेवी सुखोई देवस्थानानं यावर्षी ग्रामदेवतेची पालखी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केली आहे. गावातील वाडी वस्त्यांवरती फिरणारी ही पालखी आता हायटेक स्वरूपामध्ये भक्तांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे. या पालखीमध्ये वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, इन्व्हर्टर व्यवस्था, त्याबरोबरच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग ही प्रणाली बसवण्यात आलेली आहे. कोकणातील ग्रामदेवताच्या पालखीमध्ये अशा प्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणारा हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट जाणवू लागलेली आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय. अकोल्यामध्ये राज्यातील सर्वाधिक 40.8 अंश तापमानाची नोंद झालेली आहे, तर अमरावतीमध्ये 40.6 अंश आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.